एक रमेश नावाचा मुलगा होता आणि तो एका पाहुण्याच्या इथं जाण्याचा निर्णय करतो. आता पाहुणा म्हणजे असा की त्याचा मित्रच होता आणि खूप दिवसाच्या नंतर त्याच्या मित्रासोबत त्याचा कॉन्टॅक्ट साधला गेला होता. त्याचा मित्र त्याला फेसबुकवर SMS पाठवतो आणि त्याला ओळख सांगतो. असं समजा की 10वीतला मित्र पूर्ण लाईफ सेटल झाल्याच्या नंतर वय अर्ध्यात गेलं आणि नंतर त्यानं त्याची ओळख सांगितली. 10वीपासून अर्ध वय होईपर्यंत त्याला बोलणं झालं नाही. असा एक मित्र होता रमेशचा आणि त्याचं नाव होतं राकेश. आता जो रमेश होता तो राकेशवर खूप जास्त भरोसा करायचा. राकेशसुद्धा होता, तो सुद्धा रमेशवर खूप जास्त भरोसा करायचा. म्हणजे यांची जी मैत्री होती ना ती फार चांगली होती, एकदम नेक्स्ट लेवलची मैत्री होती. पण तो राकेश आहे 10वीच्या नंतर दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्याने आणि तिथून मग तो कुणीकडे गेला काय पताच नव्हता. यांच्याकडे एकमेकाचे नंबरही नव्हते. त्या कारणामुळं दोघंजणं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊही शकले नाही आणि काही कारणं असतील. त्या कारणामुळं हे दोघंजणं एकमेकासोबत कॉन्टॅक्ट साधू शकलेच नाहीत. मग म्हणजे यांनी केलंही नसेल किंवा कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्नही केला नसेल. अशा प्रकारचं काहीतरी झालं असेल यांच्यामध्ये. तर इतके दिवस यांचं काहीही नव्हतं. पण एक दिवस राकेशचा रमेशला एक SMS येतो आणि तो SMS असतो फेसबुकवरचा. अननोन असतं, त्याच्यावर नाव वगैरे काहीही नसतं. काहीतरी नाव टाकलेलं असतं, ABCD मधले अल्फाबेट टाकलेले असतात, एक प्रॉपर नाव नसतं आणि त्या प्रोफाईलवर एकही फोटो नसतो किंवा काहीच नसतं. SMS येतो हाय म्हणून आणि जो रमेश आहे तो त्याला रिप्लाय करतो की हाय म्हणून. आणि रमेश विचारतो की कोण म्हणून, कारण की त्या आयडीवर एकही नाव नव्हतं आणि काहीच नव्हतं. मग तिकडून SMS आला की मी तुला ओळखतो, तू मला ओळखतो का. आता हा म्हणला की भाई तुला ओळखायला न काय झालं, पण तुझं नावही नाही, तुझा फोटोही नाही, तुझा DPही नाही, तुला ओळखू तरी कसा. मग हा म्हणला की नाही मी ओळखलं नाही. मग तो तिकडून याला इमोशनल डॅमेज करायला लागला की यार इतकी मोठी आपली मैत्री, इतक्यातच विसरलास का, मला बोलणं विसरलास का तू, असं तसं म्हणजे इमोशनली जितकं हाणता येईल ना तेवढं हाणलं त्याने. आता हा रमेश एकदमपणे कन्फ्यूज झाला की यार इतकं कोण आहे जे या पद्धतीनं आपल्याला बोलतंय आणि इतकं कसं काय बोलतंय आपल्याला. म्हणजे कसं त्याचं एक DP पण नाही आहे, नाव पण नाही आहे आणि हा एकदम अचानक आणि चांगलं अर्धा ते पाऊण तास त्याने त्याला परेशान केलं. मग कदरून याने त्याला विचारलं की भाई तू कोण आहे सांगतोयस की मी तुला ब्लॉक करू. मग तेवढ्यात तिकडून त्याचं नाव त्यानं पाठवलं की मी राकेश सोनगावकर आहे. मग हा रमेश थोडासा विचारात पडतो, राकेश सोनगावकर. मग याच्या डोक्यामध्ये येतं की हा यार हा तर माझा मित्र आहे 10वीमधला. मग हा त्याला म्हणतो तुझा फोटो पाठव. तो म्हणतो की फोटो कशाला, नाव सांगितलं ना तुला. हा म्हणतो की नाही तू पहिले फोटो पाठव मला. मग तो याला फोटो पाठवतो आणि फोटो पाठवल्याच्या नंतर याला कन्फर्मेशन होतं की अरे हा तर आपला दलिंदर मित्र आहे. हा फार खुश होतो, त्याला भरभरून शिव्या देतो, त्याच्याशी बोलतो. बोलल्याच्या नंतर त्याला नंबर देतो, तो याला नंबर देतो. नंबर एक्सचेंज करतात तिथं आणि व्हॉट्सअपला येतात. थोडा वेळ कॉल करतात, बोलतात आणि नंतर व्हॉट्सअपवर SMSing करतात. आता जो रमेश राकेशला बोलायला लागला तर राकेश म्हणला की भाई माझी नोकरी बाहेर राज्यामध्ये लागलेली आहे, तर मी त्या राज्यामध्ये राहत असतो. आता जो रमेश होता तो आपल्या या राज्यामध्ये राहत होता, महाराष्ट्रामध्ये. पण जो राकेश होता तो उत्तर प्रदेशमध्ये राहत होता. आता राकेश जो आहे तो याला म्हणला की यार माझी नोकरी ना एवढी चांगली आहे आणि मी माझ्या नोकरीमधून इतकं सगळं मिळवलेलं आहे की असं वाटतं की यार तुला कधी कधी दाखव. आता जो रमेश आहे तो म्हणला की यार व्हिडिओ कॉल कर आणि दाखव. आता राकेश म्हणला की नाही व्हिडिओ कॉलवर तर नाही, कारण की मी खूप मोठं घर बांधलं आहे, घर घेतल्याच्या नंतर मी एक गाडी घेतली आहे, माझी लाईफस्टाईल, माझी फॅमिली, माझं लेकरू तू एकदा इथं येऊन बघ. आता तो रमेश म्हणला की भाई मला तुझ्या एवढी तर हाय क्वालिटीची नोकरी नाही आहे, मी एकदम नॉर्मलचा माणूस आहे, मला तिकडे यायला नाही जमणार. आणि यातल्या आता बाहेर देशामध्ये बाहेर राज्यामध्ये म्हणलं तर कमीत कमी 2-3 दिवस तरी जातीलच ना. आणि कमीत कमी म्हणलं तरी 2-3 दिवस तरी जातीलच आणि एवढे दिवस मला सुट्टी भेटणं थोडीशी अवघड आहे. मग जो राकेश आहे तो याला म्हणलं की ठीक आहे येऊ नको बाबा, काय जाऊ दे, सुट्टी नसेल भेटत तर. बरेच दिवस होतात. मग दिवाळी येते. दिवाळीपर्यंत हे दोघंजण एकमेकांना चांगले बोलत होते. यांची बॉन्डिंग पुन्हा पहिल्यासारखी झाली होती. प्रत्येक दिवशी बोलायचं, प्रत्येक रात्री फोन करायचा, काय झालं काय नाही एकमेकांना सांगायचं, जसं की प्रियसी एकमेकींना बोलतायत. तशा प्रकारे यांचं हे चालू झाल्याच्या नंतर जो आता राकेश आहे तो रमेशला म्हणले की हा रे आता दिवाळी येते, तुला सुट्ट्या लागतील ना. रमेश म्हणला की हा मला सुट्ट्या लागतील आणि 15 दिवसाच्या सुट्ट्या मला भेटलेल्या आहेत. तर राकेश म्हणला की मग आता काय, आता तुला प्रॉब्लेम काय, तुला तरी यायला जमल ना. रमेश म्हणला की हां यायला तर जमल, ठीक आहे तू एक काम कर, तुझा पूर्ण ॲड्रेस पाठव, त्या ॲड्रेसवर मी येऊन जाईल. आता जसे दिवाळीच्या सुट्ट्या आल्या, सुट्ट्या भेटल्याच्या नंतर जो रमेश आहे तो आपली छोटी गाडी काढतो 4 व्हीलर
त्या गाडीमध्ये तो आणि त्याची बायको बसतो. दोघं जण असतात. रमेशला काही मुलबाळ नसतं आणि रमेश जो ॲड्रेस त्याने दिलेला आहे राकेशने त्या ॲड्रेसकडे निघतो. आता तिथं पोहोचण्यासाठी याला 3 दिवस लागले महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी. हा अशा पद्धतीने गेला, थांबत थांबत खेळत आणि त्याने जे ॲड्रेस दाखवला होता तो ॲड्रेस थोडा विचित्रच जागेवर होता. आता त्या ॲड्रेसपर्यंत जाईपर्यंत जो रमेश आहे तो विचार करत होता की यार हे असं कोणत्या जागेवर राहते की जिथली जागा अशा प्रकारची आहे. कारण की तो आता त्या ॲड्रेसपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर राहिला होता आणि तितक्या अंतरावर त्याला एकही गाव दिसलं नाही, एकही घर दिसलं नाही आणि म्हणजे असं समजा की त्याला तिथं माणसाची वस्ती दिसलीच नाही. आजूबाजूला नुसतं जंगल आणि फक्त झाडाने झाडं अशा प्रकारचं ते एरिया होता. आणि रमेश त्या ॲड्रेसकडे जाऊ लागला. रमेश गाडी थांबवतो, त्याला फोन लावतो, त्याला म्हणतो तू जो ॲड्रेस दिलेला आहे तो बरोबर आहे ना. राकेश म्हणतो की हां मी जो ॲड्रेस दिलेला आहे तो अगदी बरोबर आहे. मग रमेश म्हणतो यार इकडं एकही घर दिसत नाही आहे, गेले 10 किलोमीटर झाले इकडं गाव दिसत नाही आहे एकही बी. आणि हा जो रस्ता आहे या रस्त्यावर असे पानं पडलेले आहेत की असं वाटतं आहे की कितीतरी दिवस झाले या रस्त्यावरून एखादी गाडीसुद्धा गेली नाही आहे, असं का वाटतं आहे. तर राकेश म्हणतो अरे भिवू नको, ते ना माझ्या घराचा रस्ता तसा आहे आणि इकडं ना जास्त कोणी येत नाही. इकडं फक्त 2च माणसाचे घर आहेत, एक माझं आणि दुसरा एक आपला शेजारी आहे, त्या शेजाऱ्यांचा. कसं असं ना पीसफुल वातावरण पाहिजे, त्या कारणामुळं मी इकडं घर घेतलेलं आहे. तर तू चिंता करू नको, तुला जो ॲड्रेस दिलेला आहे तू सरळ त्या ॲड्रेसवर ये. मग रमेश हो म्हणतो आणि मोबाईल ठेवतो, गाडी स्टार्ट करतो आणि जातो. जसं ते समोर जात गेले ना तसं रमेशचं काळीच धडधडायला लागलं. रमेशच्या बायकोचं काळीच धडधडायला लागलं. त्याची बायको तर म्हणायला लागली की अहो इकडं कशाला चालू आहे आपण, बघा ना एरिया किती डेंजरस आहे. आणि तिथं जाता यांना रात्र झाली होती. आता रात्र झाल्याच्या नंतरचा जे तिथला आसपासचा परिसर आहे ते फार डेंजरस वाटत होता. आणि त्या जंगलामध्ये जे किरकिडे असतात, जे जनावरं असतात, त्यांचेसुद्धा आवाज या 2 जणांना येऊ लागले. पण ते आवाज एकदम डिफरंट. त्यांनी आतापर्यंत तसल्या प्रकारचे आवाज यांनी कधीच बघितले नव्हते. अशा प्रकारचे आवाज त्यांच्या कानावर येत होते. रमेश त्याच्या बायकोला घेऊन अखेरकार त्या ठिकाणावर पोहोचतो ज्या ठिकाणावर राकेशचं घर असतं. तिथं जातो, हॉर्न वाजवतो, गाडीच्या खाली उतरतो, गेट उघडलेलं असतं, तो घरामध्ये जातो, म्हणजे त्या वरांड्यामध्ये जातो आणि घराकडे बघतो तर खूप मोठं घर असतं. आणि ते घर एवढं शानदार दिसत असतं की रमेश म्हणला की यार खरंच राकेशनं कमाई केली. खतरनाक घर आहे यार, एवढं खतरनाक घर, जबरदस्त घर आहे. म्हणजे घर खूप असं मोठं होतं आणि असं वाटत होतं की एखादा राणीचा महल आहे. त्या घराकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटायचं की यार या घरामध्ये आपण ना राहायला आलो ना तरी जमतंय, असं कोणालाही वाटेल इतक्या चांगल्या प्रकारचं ते घर होतं. मग हे 2 जण त्या घराच्या दरवाजापाशी जातात. दरवाजा वाजवणारच की दरवाजा आपोआप उघडला जातो आणि समोर असतो राकेश आणि त्याची वाईफ. ते दोघं जण मदत असतात आणि 2 जण मदत असताना जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळेस हे बोलायच्या अगोदर ते 2 जण यांना म्हणतात की तुमचं दोघांचं स्वागत आहे आमच्या घरामध्ये, या. म्हणजे की यांना माहिती होतं की ते आलेले आहेत आणि दरवाजाचा वाजवणारच आहेत की तेवढं त्यांनी दरवाजा उघडला. मदत गेल्याच्या नंतर रमेश सोफ्यावर बसलेला होता. रमेशची जी बायको आहे त्याच्या बायकोला हाताला धरून राकेशची जी बायको आहे ती घेऊन किचन रूममध्ये जाते की चला आपण जेवायला केलं आहे, काय काय आवडते काय काय नाही एकदा बघा तुम्ही. किचन रूममध्ये त्या 2 जण जातात. रमेश आणि राकेश तिथं बाहेर सोफ्यावर बसलेले असतात. रमेश राकेशला म्हणतो की यार राकेश तू घर तर फार जबरदस्त केलं यार. आता राकेश म्हणतो की हां काय त्याला काय विषय असतो, इन्कम टॅक्स ऑफिसर आहे मी, माझं घर तर भारी असणारच ना. राकेश म्हणतो पण आसपास कुठं आजूबाजूला कुणाची काही घरं काही दिसली नाही आहेत, थोडं विचित्र नाही का वाटत तुम्हाला, भीती वाटत नाही का. तर राकेश म्हणला भीती कशाची आहे ना, एक शेजारी तर आहे आपल्याला. रमेश म्हणला कोणता शेजारी, आम्हाला तर कोणता दिसला नाही. मग राकेश रमेशच्या हाताला धरतो आणि पाठीमागच्या खिडकीपाशी नेतो. पाठीमागची खिडकी ओपन करून दाखवतो तर समोर काही अंतरावर एक घर दिसतं. त्या घराच्या लाईटा वगैरे दिसतात आणि त्या घराच्या लाईटाच्या खाली एक माथारी आणि एक माथारा, त्या आराम चेअर असते ना अशी घोडा चेअर कुरकुरवास्ती अशी, त्याच्यावर बसलेले असतात. हे 2 जण मधात त्या खिडकीतून बघतात आणि जो राकेश आहे तो जोरात आवाज मारतो, बाबा काय चाललंय, की तिकडून ते 2घही जण असा हातवरी दाखवतात आणि असं हलवतात. राकेश म्हणतो की बघ हे 2 जण आम्हाला सोबती आहेत, अरे हे इतके चांगले माणसं आहेत ना आणि हे एरिया पण खूप चांगला आहे. तुला वाटत असेल की या एरियामध्ये चोरी बिरी भूत पीत काय असं असेल, नाही असं काहीच नाही आहे. रमेश म्हणला की नाही मला तसं नाही वाटलं, पण सहज एकल्या घरामध्ये राहणं आणि एकल्या जागेमध्ये राहणं थोडं हुरहुर वाटतं ना. राकेश म्हणला की नाही
तसली काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, खूप सुरळीतपणे आम्ही राहतो इथं. आता जो राकेश आहे तो त्याच्या बायकोला जोरात आवाज मारतो, वंदना जेवण झालं की नाही. मग ती वंदना जी आहे ती म्हणली हां झालं आहे जेवण. त्याच्यासोबत रमेशची सुद्धा बायको होती. रमेशची बायको आणि वंदना जेवणाचं सगळं सामान बाहेर आणतात आणि टेबलवर ठेवतात. हे चौघंजणं इकून तिकून असे बसलेले असतात आणि बसल्याच्या नंतर राकेश, रमेशची बायको, राकेशची बायको त्या टेबलावर बसून वाढून घेतात. वाढून घेतल्याच्या नंतर सगळेजण जेवायला सुरुवात करतात. जेवण एवढं चांगलं झालेलं असतं की रमेशला आणि रमेशच्या बायकोला खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतं. पण राकेश आणि राकेशची बायको म्हणते की हे तर आमचं रोजचंच जेवण आहे, या जेवणामध्ये काय तेवढं म्हणजे हे नाही. आणि जर तुम्हाला जर खास जेवण खायचं असेल तर आपले जे शेजारी आहेत ना त्यांच्या इथं जा. वाह काय जेवण देतात यार, ते खतरनाक जेवण देतात, असे ते दोघंजणं त्या शेजाऱ्यांचं म्हणत होते. आता जो रमेश आहे, यार ठीक आहे तुमची ओळख आहे, तुम्ही जाऊ शकता, पण आम्ही अचानक कसं जाणार ना तिथं जेवण्यासाठी. तो राकेश म्हणला की बघा तुम्ही आता अर्ध्या एक घंट्याच्या नंतर ती म्हातारी इथं येईल आणि तुम्हाला नक्की जेवणाला निमंत्रण देईल. रमेश म्हणला असं कसं काय. राकेश म्हणला की आमच्या इथं आलेला प्रत्येक पाहुणा तिथून जेवून गेल्याशिवाय घराकडे जातच नाही. रमेश म्हणला की यार बरं आहे, घेणं नाही देणं नाही, मानणं मान तुम्ही रा मेहमान, त्यांना त्रासगिरीस काय होत नाही का. मग राकेश म्हणतो का अरे ते एवढे फ्रेंडली आहेत ना की त्यांना पाहुणे आलेले खूप चांगले वाटतात आणि ते 100% तुम्हाला बोलवायला येणार म्हणजे येणारच. बघा तुम्ही हे जेवण वगैरे सगळे करतात आणि जेवता जेवता राकेश त्याला एक गोष्ट बोलतो की रमेश गेल्या काही वर्षापासून तू कधीही मला SMS करण्याचा प्रयत्न नाही केलास रे. आता रमेश म्हणतो की यार कामामध्ये मी एवढा बिझी होतो की मला SMS करायला आठवणच नाही, म्हणजे खूप खूप बिझी शेड्यूल आहे यार माझा. आणि तेवढ्यात राकेश एक शब्द म्हणतो की टेन्शन घेऊ नको, तू याच्या सगळ्यापासून मुक्त होशील. असं म्हणल्याच्या नंतर रमेशला थोडंसं असं किचकट आणि असं थोडंसं विचित्र वाटलं आणि तो शांत बसला. शांत बसल्याच्या नंतर तो राकेशकडे बघतो आणि राकेशकडे त्याच्याकडे बघतो. एकदम शांतता पसरती थोडी 2-3 मिनटं. राकेश एकदम हसायला लागतो आणि म्हणतो की अरे मी मजा केली रे, इतकं काय लगे तुला असं करायला झालं. पण राकेशच्या मनामध्ये भीती वाटली ना की हा अचानक असा कसा बोलायला लागला. एकतर आपण अशा जागेवर आहोत की तिथून कोणीकडं आवाजही जात नाही, पळताही येत नाही, इकडं कोणी दुसरं नाही बी, आणि हा अचानक असा बोलतोय. सगळं काय शांत झालं, हसायला लागले. पुन्हा मस्करी वगैरे सगळी सॉल्व्ह झाली. सॉल्व्ह झाल्याच्या नंतर जो रमेश आहे तो त्याच्या मनामध्ये थोडी दुगदुगी होतीच. राकेश म्हणला का अरे भिवू नको, आपण आहे ना टेन्शन घेऊ नको. आता जो रमेश आहे तो राकेशला म्हणतो की राकेश तू इथं किती दिवसापासून राहतोस रे. तर राकेश म्हणतो जेव्हापासून मी मेलो तेव्हापासून. राकेशचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर रमेश पुन्हा शांत झाला, पुन्हा याला भीती वाटायला लागली. आता परत राकेश म्हणतो की अरे मस्करी केली रे मी, इतका काय भ्यायला तू, चल ठीक आहे झालं ना आपले जेवण वगैरे, जाऊन मस्त तुम्ही आराम करा, उद्या सकाळी मस्त सगळीकडे फिरूयात, आसपासचा परिसर मी तुम्हाला दाखवतो काय कसं आहे. उद्या तुमचं दिवस असा एकदम असा फ्री होऊन जाईल, खतरनाक होऊन जाईल, चला. आता रमेश पूर्णपणे कन्फ्युजनमध्ये होता की जो रमेश ओळखत होता ज्या राकेशला, तो असा अजिबात नव्हता. याचं बोलणं वागणं चालणं सगळं काही बदललेलं होतं. आणि ही गोष्ट जो रमेश आहे तो त्याच्या बायकोलाही सांगतो की अगं राकेश असा नव्हता गं, राकेश पूर्णपणे चेंज झाला आहे. तर त्याची बायको म्हणते बघा कसं असतं ना, वयामानानुसार लग्न झाल्याच्या नंतर काही परिस्थितीनुसार लोकांचे स्वभाव बदलतात. एवढं खैर म्हणा की तुमचा मित्र तुम्हाला कधी विसरला नाही, तुम्ही तरी सगळ्या मित्रांना विसरले, पण हा एकमेव मित्र असा आहे जो तुम्हाला विसरला नाही. तेवढ्यात राकेशच्या घराचा दरवाजा वाजतो. राकेश म्हणतो त्याच्या बायकोला वंदना आपली शेजारीनबाई आलेली आहे, 100% उघडा दरवाजा. त्याची बायको जाऊन दरवाजा उघडते, बघते तर खरंच ती म्हातारी होती. मदत येते आणि तिच्या हातामध्ये एक हे असतं कटोरं असतं, टकुरं काय म्हणतो, कटोरच म्हणतात ना, हां कटोरं असतं. ते कटोरं आणून टेबलवर ठेवते आणि म्हणते की अरे छा तुमच्या सर्वांचे तर जेवण झाले पण वाटते. राकेश म्हणतो की हां काकू तुम्ही खूप जास्त उशीर केला आहे, आणि बाबा नाही आले इकडं. ती म्हातारी म्हणते की नाही त्यांची तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळं ते काही इकडं येणार नाहीत. आता राकेश म्हणला की काय आणलं आहे त्याच्यामध्ये. आता ती म्हातारी म्हणते की याच्यामध्ये मी सूप आणलेलं आहे, तुम्ही आता काय मला वाटलं की तुम्ही पिसाल बघून, पण तुमची जेवणं तर झाली आहेत, आता काय म्हणूनही फायदा नाही. राकेश म्हणला अरे असं कसं म्हणून फायदा नाही आहे, चला एक वाटी पिऊनच टाकूयात आपण. राकेश, रमेश आणि त्याची बायको सगळे चौघेजण बसले आणि एक वाटी ते सूप घेतला आणि चौघांनीही पिला. त्यांना ते सूप एवढा जास्त आवडला, इतका खतरनाक आवडला की जो रमेश आहे तो म्हणला की यार खरंच राकेश तू जे म्हणला ना ते खरंच आहे, खतरनाक सूप आहे, खतरनाक. म्हणजे आत्तापर्यंत जिंदगीत त्या रमेशनं कधी तेवढा खतरनाक सूप खाल्ला नाही, पिल्ला नाही.
तेवढा खतरनाक सूप त्या म्हातारीचा होता. राकेश म्हणला की मी म्हणलं ना तुला, की तेवढा ती म्हातारी म्हणते की इतकाच जर आवडला असेल तर उद्या संध्याकाळी आमच्या घरी जेवणासाठी या, तुमच्यासाठी आम्ही जेवण बनवतो. रमेश म्हणला की नाही नाही, कशा लवकर त्रास करून घेता. ती म्हातारी म्हणते की अहो नाही, एरी पण आम्ही उद्या संध्याकाळी जेवण करणारच होतो, उद्या संध्याकाळी आमचं मनही होतं जेवण करण्याचं चांगलं, तर तुम्ही या, आम्ही त्या निमित्तानं जेवणही करू, तुम्हीही जेवून जासाल आणि माझ्या हातची चव एकदा खाऊन तर बघा तुम्ही. आता म्हातारी ना थोडीशी वेगळी होती दिसायला, तिचे डोळे ना असे पूर्ण गारोळे होते, पूर्ण गोरी चमडी होती, केस वगैरे पांढरेशपट झालेले होते, थोडीशी कुबडी होती आणि ती गाऊन घालायची आणि तिच्या शरीरावरची जी त्वचा आहे ना ती पूर्णपणे अशी रुखरुख झालेली होती, अशी चांगली अजिबात दिसत नव्हती, पण बोलायला फार चांगली होती, फार गोड होती. तर रमेश म्हणला की ठीक आहे, येऊ उद्या संध्याकाळी. तर मग आज ते सगळेजण झोपल्याच्या नंतर दुसरा दिवस उजाडला. राकेश रमेशला उठवतो आणि रमेशला घेऊन बाहेर वॉकिंगसाठी जातो, म्हणजे फिरायला जातो आणि त्याला तो पूर्ण एरिया फिरवून आणतो. तर एरिया फार सुंदर होता, रमेशला फार जास्त आवडला होता आणि इतका की बघायचं कामच नाही. तर सगळं काही दिवसभर फिरले. संध्याकाळी त्या म्हातारीच्या ते जेवणाचा प्लॅन होता, त्या प्रमाणे ते चौघेजण तिथे जेवण्यासाठी गेले, जेवण केलं आणि तिथलं जेवणही यांना फार जास्त प्रमाणामध्ये आवडलं, खूप एक्स्ट्रीम लेवलवर आवडलं. आवडल्याच्या नंतर हे चौघेजण यांच्या घराकडे येत होते. आता घराकडे येत असताना जो राकेश आहे तो अलग आणि विचित्र प्रकारच्या गोष्टी बोलायला लागला, अशा गोष्टी की तो कधीही त्या गोष्टी बोलत नव्हता आणि त्या गोष्टी अशा प्रकारच्या होत्या की काल्पनिक, पूर्णपणे काल्पनिक असो किंवा नसो, पण त्या गोष्टी अशा प्रकारच्या होत्या की त्या एकदम विपरीत पद्धतीच्या. लोक काय देवाबद्दल जर बोललं तर देवाबद्दल बोलतात, पण जो राकेश आहे तो पूर्णपणे राक्षसांबद्दल बोलायला लागला, तंत्रविद्यांबद्दल बोलायला लागला, आत्मांबद्दल बोलायला लागला, पिशाचाबद्दल बोलायला लागला, चुडेल म्हणजे त्या हाडळीबद्दल बोलायला लागला, जेवढे पण हॉरर टॉपिक आहेत सगळ्या हॉरर टॉपिकबद्दल बोलायला लागला. आता रमेश म्हणतो की यार राकेश तू काय बोलतोय, असा हे काय टॉपिक काढलाय तू बाहेर. अरे किती वेळचं बघायलो, तू तिथून निघलो तेव्हापासून भूत काय, पिशाच काय, हाडळ काय, हे काय चालू आहे तुझं, रक्त काय रे, इतक्या डेंजरस गोष्टी का करतोयस तू, देवाधर्माची कर एखादी. राकेश म्हणतो की देवाधर्माची कशी करणार, मी जर एखादा भूत आहे तर देवाधर्माच्या गोष्टी कशा करणार आहे, आणि तुला इतकी भीती वाटतीये, आता तुझा जीव गेल्यावर तू काय करणार. असं म्हटल्याच्या नंतर रमेश पुन्हा शांत बसला. यार तू काय बोलतोयस राकेश, मला भीती वाटते बरं का. असं म्हणल्याच्या नंतर राकेश थोडा शांत राहिला आणि पुन्हा हसायला लागला जोरजोरात. त्याच्यासोबत त्याची बायकोही हसायला लागली. त्याची बायको म्हणते की अहो यांची खूप सवय झाली होती अशी कॉमेडी करण्याची, इथं कोणताही पाहुणा आला ना तो असाच भीतो आणि मग लास्टच्या वेळेस सरप्राईज देतात की भीती घालायची नाही, काय नाही असल्या प्रकारचं. सांगून थकले मी यांना, पण हे काय ऐकत नाही. तर राकेश हसला. रमेश सिरियसच होता, रमेश बदलला नव्हता, कारण रमेशला माहिती होतं एक पॉईंट त्याला असा खचकू लागला की जेव्हा राकेश आणि रमेश सोबत राहायचे ना त्यावेळेस जो राकेश होता ना तो पूर्णपणे नास्तिक होता. तो देवामध्येही विश्वास करायचा नाही आणि भूतांमध्येही विश्वास करायचा नाही. आणि चुकून जर रमेशनं त्यावेळेस राकेशसमोर अशी एखादी गोष्ट मांडली की देव पावला किंवा असं झालं तसं झालं, तर जो राकेश आहे तो याला शिव्या द्यायचा. देव भूत भीत असं काही नसतं रे, माणूस जगतो मरतो विषय संपतो, असा तो बोलायचा. तो जास्त करून ना सायंटिफिक गोष्टीवर जास्त विश्वास करायचा, जे डोळ्यानं बघू शकतो, कानाने ऐकू शकतो, आपल्या शरीराला आपण अनुभवू शकतो, अशा गोष्टी राकेश खूप जास्त मानायचा. आणि जे कोणी पण भूत बीत म्हणलं ना राकेशला फार जास्त राग यायचा. आणि त्या काळामध्ये राकेश अशा जाग्यावर सुद्धा जाऊन आलेला होता की तिथून म्हणजे त्याला असं हेच नव्हतं, भीतीच नव्हती. पण यावेळेस तो भूताच्या गोष्टी जास्त करत होता, देवाच्या विरोधातल्या गोष्टी जास्त करत होता आणि अशा गोष्टी जास्त करत होता की त्या गोष्टी जास्त करायला नको हव्यात. तर रमेशला ही गोष्ट फार खटकली. रमेश त्याच्या रूममध्ये गेला, त्याच्या बायकोला घेऊन तो मस्तपैकी झोपी गेला. झोपल्याच्या नंतर रमेश विचार करत होता आणि हा टॉपिक त्यानं बायकोला सुद्धा सांगितला की अगं असं झालेलं आहे आणि असं मला वाटतंय, थोडं विचित्र वाटत नाही का. त्याची बायको म्हणते तुम्हाला सांगितलंय ना बदल होत असतात. आता रमेश म्हणला एवढा बदल नसतो होत ग, बदल होतात मी मान्य करतो, पण इतका मोठा बदल कुठं होत असतो. आता मला तू सांग, समजा माणूस आहे त्याची बाई कशी होईल अचानक, नाही होत ना, गुण येतील पण बाई होईल कशी, नाही होत. तसं हा अरे असा नव्हताच, हा वेगळा होता. असं विचार करत करत गप्पा मारत यांचं जे टायमिंग आहे बघता 12 साडेबारा वाजले, कारण की तिथून जेवून येण्यासाठी त्यांना 11 वाजले होते.
रूममध्ये गेल्याच्यानंतर एखादा घंटा गप्पा वगैरे मारल्या असेल. एखाद्या घंट्याच्या नंतर 12 ते 12:30 यांचे वाजले. आता 12:30 वाजल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये जी घडी असते त्या घडीचा घंटा वाजतो. आता रमेश पुन्हा कन्फ्यूज होतो की 12 वाजता घंटा वाजायचा तर 12:30 वाजता वाजला कसा. एका घंट्याला घंटा वाजतो ना, 12:30ला वाजला कसा. त्याची बायको म्हणते, अहो काय तुम्ही काय विचार करतायत, तुम्हाला काय भूताबितानं झपाडलं आहे का, असल्या प्रकारचा काय विचार करतायत तुम्ही घाणेरडा. रमेश म्हणला की यार मला ना इथं बरोबर वाटत नाही आहे, चला आपण आताच्या आता निघूयात, काहीतरी काम आलं म्हणून हे बोलूयात आणि इथून निघूयात. मला फार विचित्र वाटते रे. सकाळी त्या राखेसोबत गेलो होतो ना, तर त्याने अशा अशा जागा दाखवल्या की तिथं मला आनंद कमी आणि भीती जास्त वाटली. पण मी माझ्या मनाने पाहिलेल्या जागा पण फार सुंदर होत्या, त्यामुळं माझं तिथं मन रमलं. आणि हा अशा अशा जागांबद्दल सांगतो की बघायचं कामच नाही. अरे यार कसं खूप खूप निगेटिव्ह झाला या इतका की याच्यासोबत जर मी राहिलो ना तर असं वाटतंय की मी कधी फाशी घेऊ. हे असा नव्हता, तू चाल पहिले. मग हे दोघेही जण त्या रूममध्ये आपले कपडे वपडे जे काय काढलेले असतात ते सगळे बाहेर काढतात, बॅगमध्ये भरतात आणि दरवाजा उघडतात आणि बाहेर पाऊल टाकणारच अरे बापरे, बाहेर पाऊल टाकणारच की यांना खूप मोठा शॉक बसतो. कारण जे रूमच्या बाहेरचं वातावरण होतं ना ते पूर्णपणे चेंज झालेलं होतं. लाईट नव्हती, जिथे बंगला होता ते पूर्णपणे पडलेला बंगला होता, अर्धा जळलेला अर्धा पडलेला. आणि जेवढा पण उभा आहे त्याच्यावर पूर्णपणे येलं पडलेले होते. येलं माहीत असेल तुम्हाला, जंगलातले कसे येलं असतात ना त्या प्रकारचे. आणि जे खाली सोफा वगैरे हे होतं ना ते सगळं काही असं म्हणजे असं खराब झालेलं पडलेलं. रमेश आणि त्याची बायको एकदमपणे अरबळले, अंगाला घाम सुटला, काय करावं आणि काय नाही काय सुधरतच नव्हतं. ते पाठीमागं वळून बघतात त्यांच्या रूममध्ये, तर त्यांची रूमसुद्धा त्याच परिस्थितीमध्ये निर्माण झालेली होती. सगळ्या रूममध्ये जाळे, ते ज्या पलंगावर झोपले होते त्या पलंगावर उंदरं नाचत आहेत, लेंड्या बिंड्या पडलेल्या, तिथं असं बेकार परिस्थिती झालेली, घाणेरडा वास येतो त्याच्यामधून. आता रमेशचे हात चळचळ कापायला लागले, त्याची बायको रडायला लागली जोरजोरात. यांना कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही. तेवढ्यात खाली त्या घराचा दरवाजा उघडतो. आता घर वरून अर्ध पडलेलं असतं, दरवाजा बंद असतो. दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्याच्या नंतर रमेश म्हणतो की चाल लवकर इथून चाल. रमेश कण खाली जातो आणि जाता जाता म्हणतो की मी तुला म्हणत होतो ना की राखेचा स्वभाव बदललेला आहे, तो फार विचित्र वागतोय आणि इथं येण्याच्या अगोदरपासून फार विचित्र प्रकारे मला अनुभव येत होते, मला फिलिंग येत होत्या विचित्र प्रकारे. पण तू म्हणत की नाही माणूस बदलतो, माणूस घे असं बदलते, आता आपण मेलोच असं समजतो, आता आपण मेलोच. आता तुम्ही जस्ट इमॅजिनेशन करा यार, तुमच्यासोबत जर अशी एकदम अशी परिस्थिती बदलली तर काय होईल, किती भयानक प्रकार होईल, किती भिसाल तुम्ही. तसंच रमेश आणि त्याच्या बायकोसोबत सुद्धा झालं. ते दोघंजणं पळत पळत त्या दरवाजाकडे गेले. जसे दरवाजापाशी जाणार, दरवाजातून असं पलीकडे पडणार की दरवाजा पुन्हा बंद झाला. बंद झाल्याच्या नंतर पूर्ण शांत झालं. एक आवाज आला रमेशला आणि ते आवाज होता राकेशचा. राकेश म्हणला की रमेश मला तू न सांगता जातो यार, असं का करतोयस तू. आता जो रमेश आहे तो अजिबात बोलत नाही. तेवढ्यात जे रमेशचं लक्ष आहे ते एका खिडकीवर जातं आणि खिडकी होती तुटलेली. रमेश काहीही रिस्पॉन्स देत नाही, त्या खिडकीपाशी पळत जातो, त्याच्या बायकोला त्या खिडकीमधून पलीकडे ढकलतो आणि रमेशही उडी मारतो. आता हे दोघंजणं खिडकीतून बाहेर पडल्याच्या नंतर यांच्या पायाला कुणीतरी धरतं आणि जेव्हा हे दोघंजणं खाली बघतात त्यांच्या पायाला येलं गुंडाळलेली असतात. हे दोघंही जण ते येलं असे तोडतात, फोडतात, निष्ठवतात पाय. तर तेवढ्यात यांना असं समोर अशा कित्येक आकृत्या अशा उभ्या राहिलेल्या दिसतात. हे पाहिल्याच्या नंतर रमेश आणि त्याची बायको जोरजोरात चिरकायला लागतात. तेवढ्यात रमेशचं लक्ष त्या शेजारणीच्या घराकडे जातं. रमेश आणि त्याची बायको पळत पळत तिच्या घराकडे जातात, पळत पळत जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर तिचा दरवाजा लावलेला असतो. दरवाजा वाजवतात, ते तिकडून म्हातारी दरवाजा उघडते आणि यांच्या तोंडाकडे बघते. अरे अरे बाळांनो काय झालं तुम्हाला, तुमच्या चेहऱ्यावर एवढा घाम का सुटलाय. रमेश आणि त्याची बायको म्हणते की अहो तिथं असा असा प्रकार झालेला आहे, लय भयानक पद्धतीचा प्रकार. त्याची बायको ती म्हातारी म्हणते की काय तुमचं बोलणं कळत नाही, या तुम्ही या घरामध्ये या. ते जसे घरामध्ये जातात, एक मोठी चूल मांडलेली असते आणि त्याच्यावर एक मोठं भगोनं मांडलेलं असतं. त्याच्यामध्ये एक फोडणी दिलेलं सार असतो आणि त्याच्यामध्ये एक सराटा असतो. आता तो सराटा असतो ना, ती म्हातारी त्याला बसवते. तर दोघं जण आला इथं शांत बस, तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. ती म्हातारी त्यांना म्हणली तुम्ही ज्याच्यापासून पण पळताय ना त्याला इथे येण्याची परवानगी नाही आहे,
तो इथे येऊ शकत नाही ज्याच्यापासून तुम्ही पळताय त्याच्यापासून. आता या दोघा जणांना भीती वाटायला लागली. म्हातारी इतकं चांगलं बोलते म्हणल्याच्या नंतर आता जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. तर हे दोघं जण तिथं बसलेले होते. आता या म्हातारीच्या समोर जे भगुनं ठेवलेलं होतं चुलीवर मोठ्या, तर त्या भगुण्यापाशी गेली आणि ती म्हातारी असं हलवायला लागली त्या भगुण्यात जे काय शिजत होतं ना ते. आता रमेश इथं पुन्हा कन्फ्यूज झाला की रात्रीचा 1 वाजतोय आणि ही म्हातारी या भगुण्यामध्ये नेमकं शिजवतीये काय. तो परत त्याच्या बायकोला म्हणतो की बघ इथं सुद्धा काहीतरी गडबड आहे. रात्रीचा 1 वाजतोय आणि ही म्हातारी भगुण्यामध्ये काहीतरी शिजवत आहे. काय लॉजिक आहे शिजवण्याचं. त्याची बायको म्हणते की यार हां मला पण तसंच वाटतंय. आता ती म्हातारी अशी ते हलवता यांच्याकडे बघतीये. अरे भ्यायला काय झालं आहे तुम्हाला. अरे तुमच्यासाठी सूप बनवते मी. आणि असं जोरात ते सराटाचा खाली खुपसवते आणि खाली दाबते. तिनं जसा सराटा खाली दाबला ना, हे आपला हात असतो ना, या कोपऱ्यापासून इतका हात असा त्या सुपाच्या वर असा येतो आणि तो परत सुपात पडतो. हे दोघंजणं तो हात बघतात आणि यांना समजतं की त्या सुपामध्ये काहीतरी कापून टाकलेलं आहे. यांच्या दोघांना परत घाम येतो. घाम आल्याच्या नंतर हे दोघंजणं पूर्णपणे कन्फ्यूज होतात की आता तर काय खरं नाही, आता आपण मेलो. तेवढ्यात त्याच्या बायकोचं लक्ष जवळ असलेल्या डायनिंग टेबलवर पडतं, ज्या टेबलवर रमेशची बायको जेवण करत होते ना, त्या टेबलवर रमेशच्या बायकोचं लक्ष पडल्याच्या नंतर रमेशची बायको रमेशला असं खुणवते आणि त्या टेबलाकडे बघ म्हणते. हा तिकडं बघतो तर त्या टेबलावर एक मृतदेह पडलेलं होतं आणि ते मृतदेह या म्हातारीच्या नवऱ्याचं होतं, जो म्हातारा यांच्यासोबत काल संध्याकाळी जेवायला बसलेला होता. आणि त्याचेच 2 हात 2 पाय तोडून या म्हातारीने त्या भगुण्यात टाकले होते आणि त्याचा ती सूप बनवत होती. हे दोघंजण उठतात आणि जाण्याचा प्रयत्न करतात. ते म्हातारीमध्ये अरे 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 कुठं जातात तुम्ही, सूप पिया. त्या दिवशी तर तुम्हाला फार जास्त आवडला होता हा सूप. हां आता हा सूप पुन्हा पिया तुम्ही. मला सांगा कसा झालाय ते. ती म्हातारी अशी बोलल्याच्या नंतर रमेशच्या पायाखालून जमीन सरकते, त्याच्या बायकोच्या पायाखालून जमीन सरकते. त्यांना काय करावं काय कळत नाही. हे दोघेही जण दरवाजा जोरात उघडतात आणि दरवाजातून पाय पुढं टाकतात की हे दोघेही जण परत त्याच बंगल्यामध्ये पोहोचतात, जो बंगला रमेशच्या मित्राचा म्हणजे राकेशचा होता. तिथं गेल्याच्या नंतर हे दोघेही जण त्या दरवाजातून पलीकडे असतात आणि तो दरवाजा पाठीमागे उघडलेला असतो. जसं की त्या म्हातारीच्या दरवाजातून पलीकडे गेले तसे हे दोघं जण इकडच्या दरवाजात आले. आल्याच्या नंतर तो परत आवाज आला येतो रमेशला, अरे रमेश तू परत आलास, जेवण वगैरे केलं का नाही त्या म्हातारीच्या इथं. रमेश पूर्णपणे कन्फ्यूज. रमेश राकेशला म्हणायला लागला, राकेश यार तुझ्या पाया पडतो यार, तू असं का करतोयस. राकेश प्लीज मला जाऊ दे. मग परत राकेशचा आवाज आला, मी तुला कुठं पकडलं यार, मी तर तुला जाऊ द्यायलाच सोडलोय ना, तुझ्या पाठीमागे दरवाजा आहे. रमेश एकदम कन्फ्यूज झाला आणि दरवाजाकडे बघितलं. दरवाजा उघडलेला होता. मग रमेश म्हणला की राकेश तू असं का करतोयस यार, तू कुठं आहेस, तू समोर ये. राकेश म्हणला की हां मी समोर येतो. राकेश समोर आला. राकेशचं शरीर त्याच्या बायकोचं शरीर दोघं शरीर असे समोर आले. राकेशचं जे शरीर होतं ते पूर्णपणे असं कुरतणलेलं शरीर होतं, जसं की उंदरांनी खाल्लेलं. आणि त्याच्या बायकोचं शरीर होतं ते सुद्धा तशाच पद्धतीचं होतं. दोघांच्या शरीरावरचे कपडे फाटलेले होते आणि दोघेही जण म्हणजे असे हे झालेले होते, काय म्हणतो आपण त्याला, असे रक्तबंबाळ झालेले होते आणि चेहरे वगैरे दोघांचेही बिघडलेले होते. हे दोघं जण भ्यायला लागले. राकेश आणि त्याची बायको हळूहळू यांच्या समोर यायला लागली. याला म्हणायला लागली काय झालं, भीती वाटतीये. रमेश म्हणलं की म्हणजे हा मान हलवली त्याने, हा भीती वाटते. तो पाठीमागं पळून जाण्याच्या नादात राकेश त्याला म्हणतो की अरे मी तुला बोलवणार नव्हतो, पण कसं आहे ना, तू जे माझ्यासोबत केलंयस त्याची शिक्षा तर तुला द्यावं लागेल ना, आणि जोपर्यंत मी तुझ्यासोबत तसं काही करणार नाही तोपर्यंत मला तर मुक्ती भेटणार नाही ना. मग आता जो रमेश आहे तो कन्फ्यूज झाला. अरे तू काय बोलतोय राकेश, मी काय केलंय तुझ्यासोबत. राकेश म्हणतो अच्छा तू आठव 10वीमध्ये बघ आपण काय केलं होतं, एका मुलीला मी प्रपोज केला होता, तुला आठवतंय. हा म्हणतो हां आठवतंय. राकेश म्हणतो तिचं नाव वृंदा होतं. रमेश म्हणतो हां होतं. मग राकेश म्हणतो तुला हेही आठवत असेल की ती जे मुलगी होती
ती मुलगी अचानक तिच्या म्हणजे तुला आठवते ना की मी मी काय बोलतो ते तुला आठवते ना, असा तो राकेश बोलतो. रमेश एकदम शांत बसतो आणि स्तब्ध बसतो, म्हणजे एकदम शांत होतो. त्याच्या मनात जी भीती होती, जे काळीच त्याचं धडधड करत होतं, त्याच्या मनामध्ये जे होतं की आता मला इथून पळत बाहेर जायचं आहे, ते एकदमपणे शांत झालं, एकदमपणे शांत. आणि मग राकेश बोलायला लागतो, आठवते ना तुला ती वृंदा आठवते ना? हा म्हणतो की हां आठवते. 10वीमध्ये मी तिला प्रपोज केला होता आणि तिनं माझा प्रपोज ॲक्सेप्टही केला होता. हा म्हणतो की हां केला होता. मग त्याच्यानंतर आपण कॉलेजमध्ये गेलो, 12वीपर्यंत आपण सोबत होतो. तू जरी तुझ्या बायकोला नाही सांगितलं तरी मला लक्ष आहे, 12वीपर्यंत आपण सोबत होतो ना? हा म्हणतो हां होतो. आणि आपल्यासोबत वृंदाही होती? हा म्हणतो की हां वृंदाही होती. आता हा अडकतोय बोलताना, रमेश जो आहे ना हा अडकतोय, याला काय कळत नाही आणि याला उलट घाम येतोय आता विचित्र प्रकारचा. आणि हा याच्या हातपाय जमा करतो, याच्या बायकोकडं कावऱ्यावर नजरेनं बघतो. याला काय कळत नाही नेमकं व्हायले काय म्हणून. आता यांची अर्धी वय गेलेली असतात बरं का, अर्धाली वय असतात. तर तो राकेश म्हणतो की बरं मग आता इतकं सगळं आठवतंय तुला, तर एक गोष्ट अजून आठवत असेल तुला? रमेश म्हणतो की कोणती? राकेश म्हणतो की मी 8 दिवसासाठी बाहेर गेलो होतो, बरोबर आहे. कॉलेजमध्ये वृंदा होती, तू होता. आणि एक दिवस तू वृंदाला म्हणला होता की राकेशने तुला बोलवलं आहे आणि माझ्यासोबत तू चाल. मग वृंदाने तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्यासोबत ती गाडीवर बसली आणि तू वृंदाला घेऊन कॉलेजच्या बाहेर निघलास आणि माझ्या नावाखाली तिला माझ्याकडे घेऊन येऊ लागलास. हालाकी मी तिथं नव्हतो, बरोबर आहे ना? रमेश म्हणतो की हां बरोबर आहे. मग राकेश म्हणतो की मग तुला हेही आठवत असेल ना की वृंदाला घेऊन तू कुठं गेलता? रमेश गप्प बसला, एकही शब्द बोलत नव्हता. त्याची बायको त्याच्याकडे बघत होती. आता जो राकेश आहे, ठीक आहे जाऊ दे, तू नाही बोलत ना तरी मी सांगतो. मग तू वृंदाला घेऊन एका घरामध्ये गेला, ज्या घरामध्ये ऑलरेडी 3 मुलं होते, बरोबर आहे ना? आणि त्या 3 मुलांनी तुला पैसे दिले होते, बरोबर आहे ना? आणि तू ते पैसे घेतले होते आणि त्या पैशांच्या बदल्यामध्ये तू त्या 3 मुलांना एक मुलगी आणून देणार होतास आणि तुला मुलगी कोणती भेटली नाही म्हणून तू माझ्या वृंदाला तिथं नेलंस, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता जो रमेश आहे तो पूर्णपणे शांत बसलेला होता, त्याला काही समजत नव्हतं काय करावं आणि काय नाही. मग तसं झाल्याच्या नंतर जो राकेश आहे तो पुन्हा बोलायला चालू करतो. तो म्हणतो की मग त्याच्यानंतर त्या 3 मुलांनी माझ्या वृंदासोबत जे नाही करायचं ते केलं. मग त्याच्यानंतर वृंदा आदमऱ्या म्हणजे अर्धवट मेलेल्या प्रकारची तिथं पडलेली होती. ते 3 मुलं तिथून निघून गेले. त्याच्यानंतर तू होता, तू तिला दवाखान्यात न्यायचं, तिला सावरायचं, तर तू काय केलं? तूही तिच्यावर चुकीचं काम केलंस ना आणि तूही तिला तिथं सोडून दिलंस. मग काही वेळाच्या नंतर माझी वृंदा तिथून अशीच लडखडत हडकडत उठली आणि एका गावामध्ये गेली. गावामध्ये गेल्याच्या नंतर सगळे गावकरी तिच्याकडे बघत होते, पण तिला कुणीही बोलावत नव्हतं, तिच्या शरीरावर कुणीही कपडा झाकत नव्हतं. सगळेजणं तिच्याकडे एकटक बघत होते. ती विवस्त्र ना पूर्ण गल्लीमध्ये पूर्ण गावामध्ये फिरू लागली. तिला कळत नव्हतं ना तेवढं काही, कारण की तिची हालत खूप बेकार झालेली होती आणि तू पळून गेलेला होता. मग ती सगळ्या गावकऱ्यांना बघते आणि बघितल्याच्या नंतर तिला कसं तरी वाटतं, ती त्या गावामधून निघून जाते. ती परत कधी येतच नाही, आठवते ना तुला? आणि ती परत कधी आलीही नाही. तिचे आईवडील तिला बघून बघून थकले आणि तपास करू थकले, पण ती कुठेही सापडली नाही. आणि तुला वाटलं की हां मेली ती. नंतर मी कॉलेजला आलो 8 दिवसाच्या नंतर, तुला विचारलं वृंदा कुठे आहे, तर तू मला म्हणला की वृंदा काय माहीत कुठं गेलेली आहे आणि मला माहिती नाही तिच्याबद्दल. तर मी विषय सोडून दिला होता. आता रमेश जो आहे तो पूर्णपणे शांतपणे ऐकून घेऊ लागले, याला सगळं कांड माहीत होतं रमेशला. मग तेवढ्यात जो राकेश आहे तो पुन्हा त्याला बोलायला लागतो. मग तू मला सांगितलं की वृंदा असं मला माहिती नाही कुठं गेली आहे, काय आहे तर. मग मी तुझ्यासोबत राहिलो आणि तुला आठवते का की मग मी अचानकपणे कॉलेजमधून गायब झालो, आठवते ना? हां म्हणलं की हां तेव्हापासूनच आपलं बोलणं एकमेकासोबत नाही आहे. हां तर त्यावेळेस काय झालं तर माहिती आहे, मला वृंदा भेटली होती आणि तुला तर माहिती आहे मी वृंदावर किती प्रेम करतो. मग मला वृंदा म्हणली की तू जर माझ्यावर प्रेम करत असला तर माझ्यासोबत राहा, मला तुझी गरज आहे. तर मी म्हणलो हो, पण तिने एक आट ठेवली माझ्यासमोर
की बाबा तू तुझ्या आईवडिलांसोबत नको राहू, तुझ्या फॅमिलीसोबत नको राहू, मी तिकडे येऊ शकत नाही, तुला जर माझ्यासोबत राहायचं तर तू इकडे ये. कारण की वृंदा बाहेर होती. मग मी वृंदासोबत राहायला गेलो, तिच्यासोबत लग्न केलं, संसार केला, एक लेकरूसुद्धा जन्माला घातलंस. असं म्हणल्याच्यानंतर आता याच्या डोक्यामध्ये आले ना, यार आपण किती मोठी चूक केली. आपण जेव्हा आलो त्यावेळेस त्याचं लेकरू दिसलं नाही आपल्याला, आपण विचारलं पण नाही आहे. हा एकदम असा कन्फ्यूज, म्हणजे याच्या डोक्यामध्ये एक विचित्रच प्रकार चालू, यानं जे कांड केलेलं आहे ते. मग हा म्हणला की मी वृंदासोबत राहायला लागलो. काही दिवस झाले, काही वर्ष झाले, आणि वर्ष झाल्याच्या नंतर मला परत एका मुलाने SMS केला, आणि त्या SMSमध्ये माझ्या वृंदाचा व्हिडिओ होता. आणि त्या व्हिडिओमध्ये तू वृंदासोबत जे वाईट काम केलेलं ना ते रेकॉर्ड होतं, बरोबर आहे. आणि ते त्याच्याखाली SMS होता की मला काही पैसे दे, नाहीतर मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. आता रमेश पूर्णपणे शांत बसलेला होता. राकेश म्हणला की मी पैसे दिले त्याला, पण त्यानं तो व्हिडिओ अपलोड केला वाटतं, कारण की दुसऱ्या परत एका नंबरावरून मला तो व्हिडिओ आला, आणि व्हिडिओ आल्याच्यानंतर तोही मला पैसे मागत होता. माझ्याजवळ जितके पण पैसे होते तेवढे पैसे मी वाटून टाकले. कमीत कमी 8 ते 10 जणांना मी पैसे दिले, आणि 8 ते 10 जणांनी मला तो व्हिडिओ पाठवला. मग माझी जी वृंदा होती तिनं निर्णय केला की जर तिचा व्हिडिओ इतक्या लोकांनी पाहिला आहे तर लपून काय राहिलं आहे. मग तिने काय केलं की गळफास घेतला माझ्या घरामध्ये, आणि बिचारी जीव तिनं दिला. पण मी तिच्याशिवाय राहू शकत नाही ना, मग मी गळफास घेतला आणि मीही तिच्यासोबत जीव दिला. मग त्याच्यानंतर जेव्हा आमचा जीव गेला तर आम्हाला ना मुक्ती भेटली नाही. कसं तरी मनात असं वाईट पण होतं की यार माझा जो मित्र आहे तोच माझ्यासोबत असा कसा करू शकतो. आणि माझ्या बायकोचं नाव लग्न झाल्याच्या नंतर वृंदा बदलून मी वंदना ठेवलं होतं बरं का, आणि आता पण वंदनाच आहे. वृंदा म्हणलं की नाही इतिहास कळतो सगळा. मग आम्ही ठरवलं की बाबा तुला इथं बोलवायचं आणि तुला मारायचं. असं राकेशचं बोलणं झाल्याच्या नंतर रमेशला कसं असं अलगचं फील झालं, आणि तो टोंगल्यावर बसला. टोंगल्यावर बसल्याच्या नंतर तो हात जोडू लागला, पाया भडू लागला, एक अशा प्रकारचं की तो रडू लागला. म्हणजे इतका जास्त रडू लागला की यार जाऊ दे, सॉरी, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, असं झालं तसं झालं. ते दोघंजणं समोर शांत उभी होते. त्याची बायको, रमेशची जी बायको होती ती शांतपणे माठीमागं उभी होती, आणि रमेशची बायको म्हणते तुला मरायला पाहिजे, तुला राहण्याचा जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे, असं रमेशच्या बायकोनं म्हणलं की रमेशचं जे डोकं आहे ते आपोआप कटून खाली जमिनीवर पडतं. त्याच्या धडातून रक्ताच्या धारा लागतात, आणि जिथं तो पडला होता तिथं पूर्ण रक्त असं सावरलं गेलं होतं. पण जी रमेशची बायको होती ती आपोआप रमेशच्या गाडीपाशी जाते. आपोआप जिथं ती उभी होती असं समजा की ती तिथून गायब झाली आणि तिथं जाऊन उभी राहिली. अशा प्रकारचं तिच्यासोबत झालं. ती गाडीमध्ये बसले आणि आपल्या घराकडे निघाले, आणि इथंच रमेशचा द एंड झाला. तर मंडळी ही होती आजची स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाग्रामची एक ID दिलेली आहे, त्या IDवर मला तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता. तर चला आता भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. पण काय असतं ना, प्रत्येक स्टोरीमधून काही ना काहीतरी शिकायला घेतलं पाहिजे. तसं या स्टोरीमधून काय शिकण्यासारखं आहे हेच की काही गोष्टी अशा असतात ना की त्या खूप मानल्या पाहिजेत, आदर केला पाहिजे. आणि काही गोष्टी अशा असतात की आपल्याला असं वाटतं की आपण जे काम केलेलं आहे ते जर लोकांना माहिती नाही आहे तर आपल्याला त्याची शिक्षा भेटत नाही. पण एक गोष्ट असते ती म्हणजे कर्म. तुम्ही कर्म कसेही करा, तुम्ही कोणाला तुमचे कर्म दाखवा अथवा नका दाखवू, त्यांचा जो काही परिणाम होणार आहे ना तो परिणाम तुम्हाला भोगावाच लागणार आणि तुम्हाला सोसावाच लागणार.